हे बघा मित्रांनो, आपल्याकडे हे दोन समीकरण दिलेले आहेत. एक्स प्लस वाय बरोबर 4 आणि 2x मायनस वाय बरोबर 2. हे दोन समीकरण दिलेले आहेत. तर ग्राफिकल मेथडने आपल्याला सोडवायचं आहे. आता माझ्याकडे इथे ग्राफ नाही म्हणून मी हे असं मॅन्युअली प्लॉट करून घेतलेलं आहे. पण तुम्ही ग्राफ पेपरवरती हे काढायचे, बरोबर आहे. तर त्यासाठी आता आपण काय करणार, पहिल्यांदा हे दोन आपल्याकडे इक्वेशन्स दिलेले आहेत. तर आपल्याला माहिती आहे, दोन इक्वेशन्स ग्राफिकली सोडवायचे. तर आपल्याला एक्सच्या किंवा वायच्या काहीतरी व्हॅल्यू आपल्याला आपल्या मनाने घ्यावी लागतील. तर मग आपण काय करू, या एक्सच्या व्हॅल्यू घेऊन टाकू. एक्स 1 2 -1 0 अशा प्रकारे आपण या घेऊन टाकू. त्याच्यानंतर बघा, आता हे एका म्हणजे हे ही जी इक्वेशन आहे त्या इक्वेशन साठी आपण पहिल्या इक्वेशन साठी घेऊ. आता याला इक्वेशन नंबर 1 देऊ आणि याला इक्वेशन नंबर 2 देऊ. आता दिल्यानंतर हे बघा, आपण असं घेणार आहोत इथं. आता बघा, पुट म्हणजे x इज इक्वल टू 1, एक्स प्लस वाय बरोबर 4 या समीकरणात ठेवा. ठीक आहे. तर बघा, एक्स इज इक्वल टू 1 जर याच्यामध्ये ठेवलं म्हणजे काय येईल, एक्स प्लस वाय बरोबर 4. बघा, एक्सच्या जागेवर काय येईल, 1 येईल. ठीक आहे, एक्सच्या जागेवर 1 आणि हे वाय जशाला तसं बरोबर 4. तर वाय बरोबर किती येईल, 3. ठीक आहे, मग आपण इथं वाय बरोबर 3 लिहून घ्यायचं. त्यानंतर दुसरं, तर बघा, दुसरी व्हॅल्यू आपण एक्स बरोबर 2 ही व्हॅल्यू आपण कशामध्ये ठेवायची, याच इक्वेशन मध्ये परत ठेवायची. एक्स बरोबर 2. आता बघा, एक्स प्लस वाय बरोबर 4 म्हणजे एक्सच्या जागी किती ठेवायचे, आता आपण 2 ठेवायचे, बरोबर, अधिक वाय बरोबर 4. म्हणजे वाय बरोबर काय येईल, 2. ही प्लसचे 2 जे आहेत तिकडे गेल्याने काय होणार, मायनसचे होणार. म्हणजेच 4 - 2 बरोबर किती आलं, 2. त्यामुळे इथं y ची किंमत किती येणार, 2 येणार. ठीक आहे. त्यानंतर तिसरं, x ची व्हॅल्यू आपल्याला काय ठेवायची, -1 ठेवायची. x बरोबर -1. तर x बरोबर -1 ठेवल्यानंतर काय येतं बघायचं, x प्लस वाय बरोबर 4. एक्सच्या जागेवर -1 अधिक वाय बरोबर 4. y बरोबर 4. ही मायनसचे 1 येतं, तिकडे गेल्यानंतर प्लसचे 1 होणार. म्हणजे y बरोबर 5. ठीक आहे. त्यानंतर चौथं बघा, चौथ्या काय, x बरोबर 0 आहे. तर आपण इथं x बरोबर 0 ठेवू. x प्लस वाय बरोबर 4. एक्सच्या जागेवर 0 अधिक वाय बरोबर 4. तर y ची किंमत काय येईल, 4 येईल. अशा प्रकारे हा आपला टेबल तयार झाला. बघा, इथे y बरोबर 5 आलेला आहे आणि इथे y बरोबर 4 आलेला आहे. त्याचे कोऑर्डिनेट्स काय आले, निर्देशांक 1, 3. याचे काय आले, 2, 2. याचे काय आले, -1, 5. याचे काय आले, 0, 4. अशा प्रकारे इथे लिहून घ्यायचे. ठीक आहे. आता आपण दुसऱ्या इक्वेशन साठी पाहणार आहोत. दुसऱ्या इक्वेशन साठी मी इथे एक बॉक्स तयार करतो. ठीक आहे. हे कुणाला समजलं असेल तर स्क्रीनशॉट मारून घ्या. ही मी रफ करतो. ठीक आहे. एक्स वाय y. ठीक आहे. आता बघा, हे मी रफ करून टाकतो. आता दुसरं इक्वेशन जसं आपण एक्सच्या व्हॅल्यू ठेवल्या होत्या तसं दुसऱ्या इक्वेशन मध्ये एक्सच्या व्हॅल्यू आपण काही मनाने ठेवू शकतो. -1 0 2 and 1. ठीक आहे. तर बघा, x बरोबर -1 समीकरण, x बरोबर -1 2x - y बरोबर 2
या समीकरणामध्ये ठेवा. आता बघा या समीकरणामध्ये ठेवल्यानंतर काय येते बघा, 2x मायनस वाय बरोबर 2, 2 इन ब्रॅकेट -1, एक्सच्या जागेवर -1 ठेवलं, y बरोबर 2, -2 मायनस वाय बरोबर 2, मायनस वाय बरोबर मायनसचे 2 तिकडे गेले प्लसचे होणार 2 अधिक 2, y बरोबर -4. याचं उत्तर येईल. इथं काय येईल -4. त्यानंतर बघा 2 नंबरचा, आता x बरोबर काय ठेवायचं आपल्याला, 0 ठेवायचे. x बरोबर 0, 2x प्लस 2x मायनस वाय बरोबर 2. याच्यामध्ये एक्सच्या जागी काय ठेवायचंय, 0, 2 इंटू 0 मायनस वाय बरोबर 2. ठीक आहे. आता 2 गुणिले 0 किती होतात, 0 होतात. शून्यला कशाने जरी गुणलं तरी काय होतं, 0च मिळतं. ठीक आहे, म्हणून y बरोबर -2. त्यानंतर x बरोबर किती ठेवायचे, आता 2 ठेवायचे. तर बघा 2x मायनस वाय बरोबर 2, एक्सच्या जागी काय ठेवायचे, 2, एक्सच्या जागी 2 मायनस वाय बरोबर 2, 4 मायनस वाय बरोबर 2. म्हणजे मायनस वाय इकडे प्लस मध्ये आहे, तिकडे जाऊन काय होणार, मायनस मध्ये होणार. -2 मायनस वाय बरोबर -2, मायनस मायनस कटले, वाय बरोबर काय येणार, 2. ठीक आहे. इथं काय आलं तर -2 आले होते, इथं आले 2. त्याच्यानंतर बघा चौथं, x बरोबर काय ठेवायचे आपल्याला, 1 ठेवायचे. या इक्वेशन मध्ये x बरोबर 1, 2x मायनस वाय बरोबर 2, 2 गुणिले 1 मायनस वाय बरोबर 2, 2 मायनस वाय बरोबर 2, y बरोबर मायनस वाय बरोबर 2 मायनस 2 किती होतात, 0. y ची किंमत काय आली याच्यामध्ये, 0 आलेली. मग इथं कोऑर्डिनेट्स काय आले, -1, 4, 0, -2, 2, 2, 1, 0. ठीक आहे. आता हे सगळे आपल्याला काय करायचे, कोऑर्डिनेट्स आपल्याला या ग्राफ वरती प्लॉट करायचे, बरोबर आहे. आपण आता मी ह्या साध्या याच्यावरती बोर्डवरती प्लॉट केलेला ग्राफ आहे, त्यामुळं यावरती व्यवस्थित येऊ शकत नाही. पण तुमच्या आलेख कागदावर कसा प्लॉट करायचा हे तुम्ही लक्षात घ्या आणि आलेख कागदावर प्लॉट करून बघा. ठीक आहे. तर बघा आता पहिल्यांदा आपल्या या इक्वेशनचे घ्यायचे. या इक्वेशनचे पहिल्यांदा काय 1,3. 1 पहिला 1 म्हणजे काय असतो, हा असतो एक्स ऍक्सिस आणि हा असतो वाय ऍक्सिस. पहिलं काय एक्स म्हणजे पहिला 1 कशावरचा आहे, एक्स ऍक्सिस वरचा आहे, म्हणजे तो पॉइंट इथे येणार. 1,3. 3 कुठे आहे, आता वाय ऍक्सिस वरचा 3 शोधायचा, म्हणजे पहिला पॉइंट कुठे येणार आपला, इथे येणार. ठीक आहे. पहिला पॉइंट आला तिथे. त्यानंतर बघा दुसरा पॉइंट काय येणार, 2,2. पहिला 2 कशावरचा, एक्स ऍक्सिस वरचा पहिला 2 म्हणजे इथे येणार. आणि दुसरा 2 कुठला आहे, याच्यावरचा वाय ऍक्सिस वरचा आहे, तो पॉइंट कुठे येणार, मग इथे येणार. ठीक आहे. 2,2. त्याच्यानंतर काय -1,5. बघा पहिला -1 कशावरचा, एक्स ऍक्सिस वरचा, -1,5 कुठे येणार, बघा इथे येणार. ठीक आहे. त्यानंतर 0,4. 0,4 बघा, 0 पहिला एक्स ऍक्सिस वरचा 0 इथे आणि 0,4 इथे, इथे 0,4. ठीक आहे. आता बघा इथे काय आला होता, 2,2. 2,2. इथे काय होता 1,3. इथे काय होता -1,5. तर यामधून आपण काय करायची, एक रेष मारायची. बघा यामधून जाणारी लाईन आपण ड्रॉ करायची. अशा प्रकारे बघा
आपण लाईन ड्रॉ केलेली आहे याच्यातून. ही आपली या पहिले जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनची आपली लाईन आलेली आहे. आता त्यानंतर आपण काय करणार, दुसऱ्या इक्वेशनचं बघणार. तर दुसरं इक्वेशन बघा कुठले, याचे कोऑर्डिनेट्स काय आलेले बघा बघा -1, आता ही जी लाईन आहे ती आपण कशासाठी काढली, या इक्वेशन साठी काढली, म्हणून इथे लिहून टाकायचं x + y = 4. ठीक आहे. तर मित्रांनो आपण x + y = 4 या समीकरणाची लाईन आपण काढलेली आहे आलेख कागदावरती. आता आपल्याला काय करायचंय, 2x - y = 2 या समीकरणाची लाईन आपल्याला आलेख कागदावरती म्हणजे रेषा आपल्याला आलेख कागदावरती काढायची आहे. आता त्यासाठी आपण इथे काय केलेले आहेत, कोऑर्डिनेट्स काढलेले आहेत, म्हणजे हे निर्देशांक आपण या ठिकाणी शोधलेले आहेत. आता हे निर्देशांक जे आहेत ते निर्देशांक आपल्याला काय करावे लागतील, या आलेख कागदावरती प्लॉट करावे लागतील. तर बघा -1, 4 -1 कुठे, हे बघा -1 इथे, -4 कुठे, इथे इथे येते बघा -4. ठीक आहे. म्हणजे -1, -4 हे बघा इथे आपलं मायनस राहिलेलं होतं, -1, -4. ठीक आहे. त्यानंतर 0, -2, 0 x अक्षावरचं आणि 0, -2 कशावरचं, 0, -2. याचं काय येईल, -1, -4. त्यानंतर 2, 2 बघा 2 कुठे, इथं 2 x अक्षावरचं आणि 2 y अक्षावरचं, 2, 2 या ठिकाणी यायले. ठीक आहे. त्यानंतर चौथा आहे 1, 0, 1 x अक्षावरचं आणि 0 म्हणजे 1, 0. ठीक आहे. तर हे जे 4 पॉइंट्स आहेत, या 4 पॉइंट्स मधून आपण काय करायची, एक रेष ड्रॉ करायची. बघा या 4 पॉइंट मधून आपण काय केली, एक रेषा ड्रॉ केलेली आहे. बरोबर. आता ही रेषा कशाची आहे, 2x - y = 2 या इक्वेशनची ही रेषा आहे. बघा या दोन रेषा ज्या ठिकाणी छेदतात त्या ठिकाणचे जे पॉइंट्स असतात, बिंदू असतात, निर्देशांक असतात, तो निर्देशांक यांचा उत्तर असतं. म्हणजेच बघा x = 2, y = 2. बघा 2, 2 आहे इथं. तर x, y 2, 2 याचं काय झालं, सोल्युशन म्हणजे याचं उत्तर आलेलं आहे. थँक्यू. पुढील भागामध्ये आपण एक्झरसाइज सराव संच 1.2 सोडवणार आहोत. सर्वांनी पुढील व्हिडिओ नक्की पहा. थँक्यू.